नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता कमळी अन्नपूर्णा आजी आणि राजन यांचा कसा जीव वाचवते आणि त्यांना मोठ्या संकटातून कसं वाचवते हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. आणि त्याबरोबरच मृत्यू पावलेली जी मुलगी आहे ती अन्नपूर्णा आजींची नात आणि राजन सरांची मुलगी नाही आहे हे आता कशी कमळी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. त्याबरोबरच कमळी सगळ्यांसमोर दाखवून देणार असते की ज्या मुलीला इथे आणलेला आहे आणि त्याच्यावरती जे अंत्यसंस्कार होत आहेत हे मुळातच त्यांची मुलगी नाहीये. आणि हा सगळा काही कामिनीचा डाव कशा पद्धतीने कमळी आता उद्ध्वस्त करून लावणार आहे. कमळीने आता सगळी काही पुरावे गोळे केलेले असतात आणि त्याबरोबरच सर्व काही त्या मुलीबद्दलची आणि या कामिनीने रचलेल्या षडयंत्राची कमळी आता सगळी काही माहिती गोळा करत असते. कशा पद्धतीने या धूर्त कामिनीने अन्नपूर्णा आजींचा ऍक्सिडेंट घडवला आणि त्याबरोबरच ही अन्नपूर्णांची नात आहे आणि राजनची मुलगी आहे हे कसं पटवून दिलं आणि या सगळ्यांचा उलगडा आता कमळीने केलेला असतो. आणि त्याबरोबरच आता परत एकदा कमळीने कामिनीचा डाव हा उधळून लावलेला असतं. आता सरूला घरी आणलेलं असतं आणि नयनताराने सुद्धा सरूला घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्याबरोबरच आता नयनतारा सुद्धा खूप मोठा धमाका करणार आहे आणि पुराव्यासह ती आता सगळ्यांना सत्य सांगणार असते. आणि त्याबरोबरच कमळीच्या हाती सुद्धा एक मोठा आणि भक्कम असा पुरावा लागलेला असतो आणि कमळी आता तेच सगळ्यांना सांगणार असते. कामिनीने आता सगळी हद्दपार केलेली आहे आणि ती केवढ्या खालच्या पातळीला उतरलेली आहे हे सगळं आता कमळी सगळ्यांना दाखवून देणार असते. आता कशा पद्धतीने हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्याबरोबरच कमळी कशा पद्धतीने या धूर्त आणि कपटी कामिनीचा डाव कसा हाणून पाडणार आहे सगळं पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की कमळी आता हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि ती खूप जास्त टेन्शन मध्ये असते आणि त्यावेळेला त्या मॅडम आता कमळीला विचारतात की मॅडम तुम्ही काय करताय तिथे. यावर कमळी म्हणायला लागते की माझे इथे एक पेशंट आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्या सोबत आली आहे. तर तुम्ही इथे काय करतायत यावर ती सांगायला लागते. यावर त्या सांगतात की मी सुद्धा इथे आमच्या पेशंटसाठी आलेली आहे आणि ते सुद्धा खूप जास्ती सिरियस आहेत आणि त्यांच्या जवळच ती काका बसलेले असतात. यावर आता या सुद्धा काकाला विचारतात. यावर काका म्हणायला आणि ते खूप जास्त रडायला लागतात आणि ते सांगायला लागतात की तुम्ही त्या दिवशी माझ्या दुकानावरती ज्या मुलीच्या वडिलांना शोधायला आल्या होतात आणि त्या मुलीचा वडील माझा मित्र होता आणि तो आता मीच होतो त्या मुलीचा वडील आणि माझीच ती मुलगी आहे आणि ती मुलगी आता खूप जास्ती सिरियस आहे आणि ती काही वाचू शकली नाही आणि तिचा इथेच मृत्यू झाला आणि तीच दुर्दैवी मुलगी माझी होती आणि तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि शेवटी तिने आता प्राण सोडलेले आहेत आणि आता सकाळीच तिचा मृत्यू झाला बघा. तेव्हा कमळीला खूप मोठा धक्का बसतो की त्या काकांनी जे सांगितलं ते ऐकून कमळीच्या पायाखालची तर जमीनच हादरलेली आहे. प्रेक्षकांनो, पुढे कमळी म्हणायला लागते की खूप जास्ती वाईट झालं आणि देव त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. आणि पुढे कमळी आता देवाकडे प्रार्थना करते आणि त्यानंतर काकाच्या हातातील फोटो असतो ते काका कमळीला सांगतात की हीच माझी मुलगी होती आणि मी हॉस्पिटलमध्ये संतोषला म्हणजेच त्या मुलीच्या वडिलांना शोधत आहेत पण ते मला काही सापडतच नाहीयेत. आता बाहेर जाऊन मी त्यांना शोधतो आणि मग हे फोटो त्यांना देतो. जाण्यासाठी तो निघालेलाच असतो त्याच वेळेला कमळीच तिथे लक्ष जातो आणि कमळी ते फोटो पाहते आणि कमळीच्या तर पायाखालची जमीनच हादरते ते फोटो पाहून. इकडे आता राजन अंत्यसंस्कारासाठीची सगळी तयारी करत असतो आणि आजूबाजूचे सर्व लोक सुद्धा तिथे जमलेले असतात. नयनतारा सुद्धा तिथे जमलेली असतात. सगळीच लोक आता तिथे आलेली असतात आणि राजनच्या या दुःखामध्ये सामील व्हायला अगदी सगळे लोक तिथे आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी मनावर तर दुःखाचा डोंगरच कोसळलेला असतो. अन्नपूर्णा आजी दुःखात असतात पण खूप जास्ती वेगळा विचार करत असतात की माझी नात मला सध्या सोडून गेलेली आहे असं त्यांना अजिबात वाटतच नसतं. तेव्हा आता जे काही चालू असतं ते सगळं पाहून अनिकाला खूप जास्ती कंटाळा आलेला असतो. काय ही नाटकी चालू आहेत आणि हा ड्रामा हे सगळं काही चाललंय ना अगदी वैतागून गेलेली असते अनिका म्हणायला लागते की मी जरा मूवी बघायला बाहेर निघून जाऊ का. यावर रागिनी ओरडते आणि म्हणायला लागते जरा शांत बसतीस का, इकडे काय चालू आहे आणि तुला
मूवी बघायची आहे का, काही अक्कल आहे का तुला अनिका? तर कामिनी तिला समजावते की अगं जरा इथे अंत्यसंस्कार होईपर्यंत थांब आणि मग तुला जिकडे जायचे तिकडे जा. अंत्यसंस्कार झाला ना अनिका, मग आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल बघ. मग यानंतर आता कुठल्याही खोट्या नातीचा आपल्याला कुठल्याच पद्धतीचं टेन्शन राहणार नाही. त्यामुळे जरा वेळ तू शांत बसतीस का? दुसरीकडे आता राजन त्या मुलीच्या डेड बॉडी जवळ येतो आणि खूप जास्त राजन रडत असतो आणि म्हणायला लागतो की देवा मला या कुठल्या जन्माची शिक्षा दिलेली आहे, असं आता राजन देवाला विचारतो आणि स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसत असतो. ज्या मुलीला मी 18 वर्षांपासून शोधत होतो ती मुलगी मला अशीच सापडून दिलीस आणि देवा काय वाईट केलं होतं मी की जी मला अशी शिक्षा मिळाली. तिला मी बोललो नाही, तिचे लाड पुरवले नाही, तिने माझ्याजवळ कुठलाही हट्ट केला नाही. त्या अगोदरच तू तिला माझ्यापासून तोडून घेऊन गेलास. आता अशा पद्धतीने राजन आता देवाशी भांडत असतो तिच्या डेड बॉडीच्या जवळ बसून की तिचा काहीच लाड वगैरे मला पुरवता आले नाही आणि तिचा हट्ट मला पुरवता आला नाही आणि त्याआधीच तू मला माझ्या मुलीपासून तोडून टाक. असं सगळं म्हणत राजन आता खूप जास्ती रडत असतो आणि अनिका तिथे बसून म्हणायला लागते की बघ ही त्याची मुलगी नाहीये तरी सुद्धा तिला बघून हंबरटा फोडत आहे आणि किती सारं रडत आहे. आणि ग्रानियाजी मी सगळं सांगू का तुला खरं की हा सगळा ड्रामा बघून मला खूप हसायला येते ग, खूप जास्ती आनंद वाटतोय. तर आता हे सगळं ऐकून रागिनी म्हणायला लागते की अनिका जरा धीर धर ना, तोंड बंद ठेव की कशाला एवढी बडबड करते ग. हे सगळं तुमचा काही ड्रामा झाला ना मग आपण सेलिब्रेट करायचं, अगदी मज्जा करायची. तर आता दुसरीकडे अन्नपूर्णाजी निशब्द बसलेली असते आणि नयनतारा समजावण्याचा खूप जास्ती प्रयत्न करत असते, पण अन्नपूर्णा आजी खूप जास्ती खचून गेलेली असते. आणि अन्नपूर्णा आजी आता देवी आई समोर येऊन बसते आणि प्रश्न विचारायला लागते की तू माझ्याशी असं का वागलीस आणि माझ्यापासून माझी नात का हिरावून घेतलीस. गुरुजींनी तर सांगितलं होतं की अगदी जवळ आलेली आहे तुमची नात आणि तुमची नात अगदी तुमच्या जवळच आहे. मग त्यांचं भाकीत खोटं ठरलं का? अन्नपूर्णा आजींना अजूनही विश्वास नव्हतो की माझी नात वारलेली आहे आणि तिचा हाच विश्वास असतो की माझी नात अजून सुद्धा जिवंत आहे. तर दुसरीकडे आता रामनाम सत्य आहे असं म्हणत त्या मुलीची डेड बॉडी घेऊन सगळे आता अमरधामला निघालेले असतात. अन्नपूर्णा आजींच्या जवळ आता येते आणि प्रॉपर्टीचे पेपर आता आणलेले असतात. सर्व काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करायची. आता सगळे पेपर्स असे रेडी करून कामिनीने अन्नपूर्णा आजींजवळ आणलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी खूप जास्त दुःखात असणे त्या घाईघाईने सही करून जातात. आता राजन मुलीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला घेऊन जाणार त्याच वेळेला कमळी येते आणि मोठमोठ्याने ओरडायला लागते की थांबा, कुठेही जाण्याची काही एक गरज नाहीये. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की कमळीचं हे काय चालू आहे, इथे दुःखाचं वातावरण चालू आहे, काय परिस्थिती चालू आहे. आणि यावर कमळी मोठ्याने म्हणते राजन काका थांबा, मला काही कळतच नाहीये की कमळीचं काय चालू आहे, ही काही वेळ आहे का एवढ्या मोठ्याने ओरडायची बोलायची. अंत्यसंस्काराची वेळ निघून चालली आहे आणि हा कुठला अपशकून चाललाय कमळीचा की थांबा म्हणून. यावर आता रागिनी म्हणते ए कमळी, डोकं फिरलंय की काय तुझं, वेळ लागल्यासारखी ओरडतीस काय. तेव्हा आता कमळी म्हणते राजन काका तुमची मुलगी आणि अन्नपूर्णा आजींची नात ही जिवंत आहे. आणि यावर आता कमळी म्हणायला लागते की अन्नपूर्णा आजी तुमची नात आणि राजन सर तुमची मुलगी ही जिवंत आहे आणि ही तुमच्या मुलीची डेड बॉडी नाहीच आहे आणि ज्या मुलीचा तुम्ही अंत्यसंस्कार करायला चालला ती दुसऱ्या कोणाची तरीच मुलगी आहे. या मुलीचा आमच्या कॉलेज समोर या मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि आमची मैत्रीण आदिती आहे ती आणि तिची ही डेड बॉडी आहे. कामिनीने जे काही ड्रामा केलेला असतो किंवा जी चोरी केलेली असते ती आता अचूकपणे कमळीने पकडलेली असते आणि तिने सगळं सांगितलेलं असतं की ही मुलगीची डेड बॉडी आदितीची आहे. आता कामिनी खूप जास्त घाबरलेली असते आणि तिला समजतच नाही की मी करू तरी काय, एवढं मोठं सत्य सगळ्या समोर येईल ह्याचा विचार कामिनीने केलाच नसतो. पण आता कमळीने सगळ्या गोष्टींपासून अन्नपूर्णा आजी आणि राजनला वाचवलेलं असतं. तेव्हा आता कमळीचं हे सगळं बोलणं ऐकून आजोबा हसत असतात आणि त्यांना खूप जास्त आनंद झाला असतो की अखेर जे मी बोलायला हवं होतं, जो बोलण्याचा मी प्रयत्न करत असतो ते आता कमळीने सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. अन्नपूर्णा आजी आणि राजनचा गैरसमज दूर. आता कामिनी स्वतःला सावरत म्हणायला लागते की ए कमळे काय बोलते, तुला काय अक्कल फिक्कल आहे का, काही उगाच बोलू नको आणि आम्हाला खोटी आशा दाखवू नको, खोटं बोलू नको. गौरी राजनची बायको आहे त्याचप्रमाणे
ही मुलगी जिची डेड बॉडी आहे ती मुलगी राजनची आहे हे आम्हाला माहिती आहे आणि उगाच काही खोटं नाटं म्हणून आम्हाला भरकवण्याचा प्रयत्न करू नको. आम्हाला माहिती आहे ती आमचीच नात आहे म्हणून. कामिनी आता मोठ्या तोरत म्हणायला लागते की ही माझीच नात आहे. इकडे आता गौरीला खोटं ठरवण्यासाठी तू आलेली आहेस का? राजन एवढा विश्वास सगळं ठेवत आहे, त्याला सुद्धा खोटं पाडतीयस का? कमळी आता किती खोटारडी आहे हे आता कामिनी दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि कसं का कमळीला खोट्यात पाडता येईल याचा प्रयत्न आता कामिनीचा चालू असतो. आणि असं म्हणत आता कामिनी म्हणायला लागते की गौरी राजनची म्हणजे खोटी बायको आहे का? यावर कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांना जो काही खोटं सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना तर मी सगळ्यांसमोर आणणारच आहे. ओ कामिनी आजी जरा थांबा तुम्ही आणि धीर धरा. अहो अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे. जो काही चेहरा आहे ना जो अन्नपूर्णा आजींना आणि राजन सरांना त्रास देत आहे त्याचा चेहरा तर समोर येणारच आहे. कमळी आता अजिबात वेळ वायाला घालत नाही आणि त्या काकांना आवाज देते आणि काका आतमध्ये या असं कमळी म्हणायला लागते. यावर आता कमळी त्या काकांच्या हातातील फोटो आपल्या हातात घेते आणि राजन सरांना दाखवते आणि म्हणते हे पहा राजन सर ही काकांच्या मुलीचा फोटो आहे आणि ही खूप दिवसांपासून इथे ऍडमिट होती आणि शेवटी आता सकाळी ती वारलेली आहे आणि या फोटो मधल्या मुलीचीच ही डेड बॉडी आहे असं आता कमळी सांगायला लागते. कामिनी म्हणते कमळी कोणाला इथं आणून उभे करशील आणि माझे मुलगी आणि माझ्या मित्राची मुलगी असं सगळं सांगशील आणि काय हे ड्रामा चालू केलास तू आणि जरा हे तुझा ड्रामा बंद कर. यावर कामिनी खूप जास्त घाबरलेली असते आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती काहीही खोटं बोलत असते आणि म्हणायला लागते आम्हाला माहिती आहे आम्ही हे सगळं तू खोटं बोलत आहेस आणि आम्ही कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्याच वेळेला आता ऋषी म्हणायला लागतो की पुरावा आहे की राजन काका कमळीने अगदी वेळेवरती तुम्हाला सांगितले नाही तर दुसऱ्या कोणत्या चुकीच्या मुलीवरती तुम्ही अंत्यसंस्कार केले असते आपली मुलगी समजून. इकडे आता ऋषी सांगायला लागतो की मी हॉस्पिटलमधून सगळं काही कन्फर्म करून आलेलो आहे की 1 महिन्यापासून ती मुलगी ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि तिला मी चांगलंच ओळखतं. डॉक्टरांपासून सगळं मी कन्फर्म केलेलं आहे आणि राजन काका ती तुमची मुलगी अजिबात नाहीये. ते ऐकून आता राजाला खूप जास्ती आनंद होतो आणि राजन अगदी हसायला लागतो आणि अन्नपूर्णा आजींची नात आणि राजन सरांची मुलगी अजूनपर्यंत जिवंत आहे हे ऐकून आता राजनला खूप जास्ती आनंद झालेला असतो. आणि ऋषी म्हणायला लागतो डेड बॉडी जेव्हा मी समोर पाहिली यावर हरलो असं मला वाटत होतं. आता ऋषी कमळी तुमचे आभार किती मागू यावर मला काही समजतच नाही. राजन कमळी ऋषी आता तिकडे धावतच आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजींना सुद्धा ही आनंदाची बातमी सांगतात आणि सांगायला लागतात की ही मुलगी आहे मृत्यू पावलेली ती तुझी नात आणि माझी मुलगी मुळात नाहीच आहे. आता ऋषीने आणि कमळीने हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि हे सगळा खोटापणा होता आणि आपल्याला कोणीतरी फसवत होतं. हे सगळं ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजींना खूप जास्ती आनंद झालेला असतो आणि हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजींचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता आणि काय करावं आणि काय नाही हे अन्नपूर्णा आजींना काही समजत नसतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता अन्नपूर्णा आजी कमळीला घट्ट अशी मिठी मार. पुन्हा एकदा आता सगळ्या संकटात कमळीने आता राजनला आणि अन्नपूर्णा आजींना वाचवलेलं असतं. तर अशा पद्धतीने कमळीने सगळ्या सत्याचा उलगडा लावलेला आहे आणि कामिनीचा डाव चांगलाच हाणून पाडलेला आहे आणि कामिनीचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर अशा पद्धतीने आता कमळीने सगळ्यांसमोर आणलेला असतो. आणि हे सगळं कळाल्यानंतर राजन आणि अन्नपूर्णा आजी सगळे हे कामिनी रागिनी आणि अनिकाकडे पाहून खूप जास्ती रागात बोलायला लागतात आणि त्यांना आता शेवटी समजलेलं असतं की हे सगळ्यांना या तिघींचाच हात होता आणि या तिघी सुद्धा आता खाली मान घालून उभा राहिलेले असतात. आता किती जरी यांनी स्वतःचं खोटं लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता सगळ्यांसमोर सत्य आलेलंच आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन अपडेट्स आणि मालिकेत टर्न आणि ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून